हे जे राजकीय पुढारी आहेत यांच्या घरातल्या निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध झाल्याचं दिसतंय, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या घराणेशाहीचा अजब कारभार समोर आलाय। होय, घराणेशाही भाजपचीच, कारण एकाच घरात 6 जणांना उमेदवारी देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय आणि त्यावरून आता मात्र पार्टी विथ डिफरन्स म्हणवल्या जाणाऱ्या भाजपवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। भाजपमध्ये घराणेशाहीचा डंका, कार्यकर्ते वाऱ्यावर, एका घरात 6 उमेदवार। नांदेडच्या घराणेशाहीची राज्यात चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मात्र या निवडणुकीत अजब गजब प्रकार समोर आलाय। घराणेशाही हद्दपार करण्याची भीष्म प्रतिज्ञा करणाऱ्या भाजपनं नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेमध्ये एकाच घरात 6 जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलंय। गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, गोदावरी सूर्यवंशी पत्नी नगरसेवक पदाच्या उमेदवार, सचिन सूर्यवंशी भाऊ नगरसेवक पदासाठी रिंगणार, सुप्रिया सूर्यवंशी भाऊजय नगरसेवक पदासाठी मैदानात, युवराज वाघमारे मेहुणा नगरसेवक पदाचा उमेदवार, रीना व्यवहारे भाच्याची पत्नी नगरसेवक पदासाठी रिंगणार। मात्र घराणेशाही विरोधात रान पेटवणाऱ्या भाजपनं एकाच घरात 6 जणांना उमेदवारी दिल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाण आणि भाजपवर हल्लाबोल केलाय। ते स्वतःला महाराष्ट्राचे जिल्ह्याचे नेते समजून घेतात, त्यांना उमेदवार मिळणं गेल्यावर काय करतील ते एकाच घरचे 6 नाही 10 पण देतील। शेवटी त्यांना पॅनल उभा करायचे ना, उमेदवार किती आहेत हे महत्वाचं नाही। दुसरीकडे भाजपनं मात्र चिखलीकरांवर पलटवार करताना घराणेशाहीचं समर्थन केलंय। भारतीय जनता पार्टीने एकाच कुटुंबामध्ये उमेदवारी दिलेली नाही, खरं तर मागच्या काळामध्ये 3 नगरसेवक याच कुटुंबामध्ये होते आणि सूर्यवंशी कुटुंब वर्षानुवर्षे लोहा शहरावर आपलं काम करताय आणि त्यामुळं वेगवेगळ्या कुटुंबाची एकमेकाचं नातं जोडलं म्हणजे कुटुंबामधला माणूस होत नाही आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीने जिंकणारे उमेदवार दिले। खरं तर देशात 149 कुटुंबाकडे तर राज्यात 23 कुटुंबाकडे आमदारकी आणि खासदारकी अशी दोन्ही पदं आहेत। त्यात आणखी 33 आमदार, खासदार, मंत्री आणि माजी मंत्र्यांच्या पत्नी, मुलगी, आई, भाऊ यांना उमेदवारी दिली। हे कमी होतं की काय? आता स्थानिक पातळीवर एकाच कुटुंबात उमेदवारीचा सिक्सर मारलाय। हे तर फक्त हिमनगाचं एक टोक आहे। त्यामुळे राज्यात नेमकी किती कुटुंब सातत्यानं सत्तेचा मलिदा खाणार आणि कार्यकर्ते किती दिवस सतरंजा आणि नेत्यांच्या चपला उचलणार याचा विचार आता कार्यकर्त्यांनीच करायला हवा। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।